नमस्कार मित्रांनो, आपण आहोत आता तुंगारली भागात. लोणावळ्याजवळचं हे अतिशय निसर्गरम्य आणि थंड हवेचं ठिकाण. आणि मी जिथे आता उभा आहे, हे आशाताई भोसलेंचं घर आहे. हे निवासस्थान आहे. सेकंड होम ज्याला आपण म्हणतो ते. आणि आशाताई इथे वारंवार यायच्या आणि त्यांना इथे राहायला आवडायचं. कोविडच्या काळामध्ये जवळ-जवळ 6 महिने त्या इथे वास्तव्यास होत्या. म्हणजे आमचा मित्र सिद्धार्थ ये इकडे. सिद्धार्थ आमचा जो आहे, तर हा त्यावेळेला त्यांच्याशी संपर्कात असायचा. फासे मावशींची जी मुलाखत आपण आता घेतलेली आहे, तर सिद्धार्थ हा फासे मावशींचाच एक राइट हँड म्हटलं तरी चालेल. तर हा बेसिकली दुवा होता. फासे मावशींच्या हॉटेलमध्ये सुद्धा आशाताई जायच्या. त्या इकडनंच जायच्या किंवा तिकडनं जे जेवण यायचं ते इथे यायचं आणि आशाताईंना भेटायला जी मोठी माणसं यायची, उदाहरणार्थ राज ठाकरे वगैरे, हे सगळे ह्या बंगल्यातच यायचे. तर हे त्यांचं अत्यंत लाडकं आणि आवडतं असं ठिकाण होतं आणि आज दुर्दैवाने ते सगळं सामसूम आहे कारण की त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांचे सुरक्षा रक्षक वगैरे आम्हाला भेटले. तर एक सगळीकडेच थोडंसं असं दुःखाचं वातावरण आम्हाला जाणवतंय. परंतु कोविडच्या काळामध्ये 6 महिने त्या इथे अडकून पडलेल्या होत्या आणि त्या काळात आपण बघतोय की हा जो एक गच्चीचा भाग आहे ह्या बंगल्याचा, तर ह्या गच्चीतनं बरेचदा आशाताई इकडनं बोललं जायचं. म्हणजे सिद्धार्थ पण सांगेल तुम्हाला, की इकडनं ते बोलायचे आणि त्यांना जे हवं नको असेल, कारण कोविडमध्ये एकमेकांच्या संपर्कात लोकं नव्हते. त्यामुळे तिथून बोलणं व्हायचं आणि मग इकडनं फासे मावशींच्या इकडनं सगळ्या वस्तू इथे पोहोचायच्या, जेवण पोहोचायचं आणि अशा पद्धतीने त्यांनी 6 महिने इथे घालवले. पण त्यांचं हे अत्यंत असं आवडतं असं हे ठिकाण होतं. आज आपण आपल्या सर्व दर्शकांना आशाताईंचं हे लोणावळ्यातलं घर दाखवत आहोत आणि त्यांच्याबद्दल, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल फासे मावशींशी बोलून अधिक जाणून घेणार आहोत. नमस्कार. आपल्या सर्वांचं ठाणे वैभवमध्ये स्वागत. आज आपण आलो आहोत लोणावळ्या इथे. आपल्या सर्वांच्या लाडक्या आशाताई भोसले यांचं कालच निधन झालेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र सध्या दुःखाच्या सावटात आहे. घराघरात पोचलेल्या आशाताई आणि त्यांची असंख्य अमीट अशी गाणी ही कायम आपल्यात राहणार आहेत. त्यामुळे आशाताई कधीच आपल्यात जाणार नाही, हे तर स्पष्टच आहे. परंतु आशाताई इतक्या जगप्रसिद्ध होत्या, जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेल्या होत्या. अनेक रसिक त्यांचे कुठे कुठे असतील आपल्याला माहीत नाही. सगळ्यांनाच आज दुःख झालेलं आहे. परंतु अशा आशाताई, मराठमोळ्या आशाताई महाराष्ट्रात अशा ठिकाणी यायच्या आणि त्या ठिकाणी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज आपल्या ठाणे वैभवच्या या कार्यक्रमात उपस्थित आहेत फासे मावशी. तुमचं मनापासून स्वागत. मी सर्व रसिकांना एक सांगू इच्छितो की मावशींचा आणि आशाताईंचा खूप जुना ऋणानुबंध आहे, जो फार जगाला पण माहीत नाही. आणि ज्या गोष्टी सर्वांना माहिती आहेत आशाताईंबद्दलच्या, अशा अनेक गोष्टी माहीत पण नसतील, ज्या त्यांनी फक्त मावशींशीच शेअर केलेल्या आहेत. अर्थात आज सर्व गोष्टी आपण करणार नाही, कारण की मावशी स्वतः अत्यंत एका वेगळ्या विचित्र अवस्थेत आहेत. त्यांना त्या सगळ्या जुन्या आठवणींनी घेरलेलं आहे. त्या दुःखात आहेत, नो डाऊट. आणि कालपासून त्यांना मी इथे या कार्यक्रमासाठी मुद्दाम त्यांच्या इथे लोणावळ्याच्या इथे आलोय आणि त्यांच्याशी गप्पा मारतोय. परंतु त्यांची एकूण मनस्थिती सुद्धा त्या खूप दुःखात आहेत, हे समजून घ्या. परंतु अशा परिस्थितीत सुद्धा त्या ठाणे वैभवशी बोलायला तयार झाल्या, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मला मावशी जाणून घ्यायला आवडेल, म्हणजे आम्हाला सर्वांनाच, की आशाताईंचा आणि तुमचा पहिला कॉन्टॅक्ट कसा झाला, तुमची ओळख कशी झाली? बऱ्याच वर्षापूर्वी, म्हणजे साधारण एक 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यांचा मुलगा आनंद, त्यांनी इथे तुंगारलीच्या डॅमवर आपण जाताना पायथ्याशी त्यांनी एक प्लॉट विकत घेतला. तो त्याला डेव्हलप करायचा होता. एक बंगला तिथे त्याला असा बांधायचा होता. खरं त्याला आईसाठीच बांधायचा होता. पण त्याला सुद्धा हाय डायबिटीज असल्यामुळे तो कुठे मला जेवण चांगलं मिळेल, कोण मला जेवण मला ह्याचं ज्याला आपण म्हणतो की डाएट फूड मला मिळेल, असं कोणाकडे मिळेल. तर 2-3 ठिकाणी त्यांनी विचारलं, तर माझं नाव त्याला कळलं.
की फासे मावशी डाएट फूड आपल्याला देऊ शकते आपण तिच्या घरी गेलो तर. तर छोटंसं रेस्टॉरंट माझं आहे, फासे आई होमली फूड. तर तिथे एकदा तो येऊन गेला आणि मग सिद्धार्थला भेटला आमच्या. तो मॅनेजर नाहीये, माझा तो एक लाडका मुलगाच आहे, जो माझं संपूर्ण हॉटेल चालवतोय. तर त्याने येऊन विचारलं, "काय रे, मला जेवण असं मिळेल का?" मग त्यांनी मला पण विचारलं, "असं-असं आशाताईंचा मुलगा आपल्याकडे येतोय." मी म्हटलं, "त्याला पाहिजे ते तुम्ही द्या. डाएट फूड द्या, कसं हवंय ते द्या. त्याने यायचं, जेवायचं आणि जाताना तिथे तिथे पैसे-बिसे काही टाकायचे नाहीत. कारण आवडत्या बाईचा मुलगा आज माझ्या दारात येतोय, तर हेच माझं महत्त्वाचं होतं. कारण मला एक कळलं, की ह्याच्या चॅनल थ्रू मी आता आशाताईंकडे जवळ जाऊ शकते. तर तो माझा आनंदाचा क्षण आहे. आज तो आनंदाचा क्षण नाही म्हणजे आजच्या दिवसाला मला इतकं दुःख आहे, की 8 दिवसापूर्वी मी त्यांच्याशी बोलत होते आणि त्या आज माझ्यात राहिल्या नाहीत, माझ्याजवळ नाहीत. पण त्यांच्या गाण्याच्या ह्यानी सगळ्या इतर गोष्टींनी त्या माझ्या आयुष्यात कायम राहतील. असा तो आनंद माझ्या आयुष्यात आल्यानंतर आनंदला एक दिवशी आशाताईंनी विचारलं, "काय रे, तुला आता काही त्रास होत नाही? डायबिटीजचं जेवण कुठे मिळतं तुला? शुगर एवढी वाढलेली असते." त्यांनी मग माझं नाव घेतलं. आशाताईंनी 2-3 वेळा मला फोन केले, "मी येते गं तुझ्याकडे." मी अव्हॉइड का करत होते, ते एवढी मोठी गाणं सम्राट मी आपल्या घरी कशी कुठे तिला बसवायचं? हा माझ्या मनातली शंका. पण एकदा त्यांनी धारिष्ट केलं आणि सरळ आल्या. गेटवर मी घरातच अशी माझ्या घरातून माझा रोड दिसतोय. त्या मला दिसल्यावर मी धावतच गेले. म्हटलं, "बाई, ही बाई आली बाई आपल्याकडे." आणि मग त्यांना धरलं आणि त्यांच्या पायाला मी पहिला नमस्कार केला. त्यांनी माझा हात हातात धरला आणि आम्ही दोघीजणी घरात आलो. त्या माझ्या घरात बसल्या. ही साधारण कुठच्या वर्षाची गोष्ट असेल? आता एक मला ती तारीख नाही सांगता येणार. तरी एक 90 15 88 एक तुम्ही वर्ष. ठाण्यात आलात. इथे नाही, लोणावळ्यात मी आलात. 75 साली लोण्यात आले. त्या अलीकडे ह्या 15 वर्षातल्या माझी त्यांची गाठ आहे. अच्छा, अच्छा. आता बंगला बांधला तेव्हाची गाठ आहे. हं. 2005 हां. ची. हां. पण आल्यानंतर मी आनंदातच होते. मग दोघींच्या गप्पा झाल्या. हळू-हळू त्या माझ्याकडे येत गेल्या. मी त्यांच्याकडे एक जात गेले. मग बंगला जायला तयार. त्यांना अनेक अडचणी यायच्या बंगल्यात काम सुरू असताना. मग त्यांची सून माझ्या आयुष्यात आली. मग अनु माझी सी-के-पीच निघाली. त्यामुळे सी-के-पी म्हटलं असं ते म्हणायचे, "हां, सी-के-पी लोकांचं कौतुक करण्यासारखं आहे नाही, कशा एकमेकींच्या गाड्या जायच्या." अशा त्या माझ्या आयुष्यात आल्यानंतर आमच्या दोघींच्यात एक साम्य निघालं, की लांब हाताचे ब्लाऊज, साडीचा पदर घेणं. पण मी पदर घेतलेला त्यांना आवडत नसे. त्या म्हणे, "काय स्वतःला काय दीदी समजते का गं?" तर मी म्हटलं, "नाही हो, दीदी काय समजायचंय?" दीदी माझा आदर्श होती माझ्या कॉलेजच्या जीवनात किंवा माझ्या इतराच्या आयुष्यात जीवनात. त्यांनी खांद्यावर घेतलेला पदर मला सुद्धा आवडत असे आणि मी कायम पदर तो तसाच कायम आजही माझ्या खांद्यावर पदर असतो. असं करत-करत त्या माझ्याकडे येत गेल्या, मी त्यांच्याकडे जात गेले आणि दोघींची मैत्री वाढत गेली. पण आशाताईंच्या बद्दल म्हणजे आशाताईंचं आणि तुमचं जुळायचं म्हणजे स्वभाव तुमचे सारखे सारखे होते. होते. मला वाटतं त्यांना स्वयंपाकाची पण खूप आवड. खूपच ते आवड. ते काय होतं म्हणजे? मग सुरुवातीला त्या जेव्हा आल्या तेव्हा त्या स्वतः ती हॉटेल लाईनची असल्यामुळे आणि स्वतः उत्कृष्ट ती स्वयंपाकीण म्हणू नये आपण, स्वयंपाक करणारी उत्कृष्ट महिला. तर तिला ती इतकी आवड की ती माझ्या स्वयंपाकखोलीत गेली आणि पहिलं काय पाहिलं तर बायका माझे काम करत होत्या तर कढया एकदम चकाचक. मला म्हणाली, "काय गं, असल्या कढया कुणाच्याच आमच्याही हॉटेलवर एवढं स्वच्छता नाहीये भांड्यांची." मी म्हटलं, "नका बोलू ते, भांड्यांची स्वच्छता नाही." पण त्या माझ्या किचनमध्ये गेल्या आणि किचनमध्ये जाऊन त्यांनी भाजी फ्लॉवरची का कशाची होती, म्हणे मी टाकते फोडणीला माझ्या पद्धतीने. मग तिथे नेमका माझा मुलगा पण होता, माझी मुलगी पण होती. मुलगा माझा शैलेश, मुलगी माझी शिल्पा आणि मी पण स्वतः होते. मग त्यांनी फोडणी टाकली. त्यांना समाधान झालं, की मी इथे हिच्या हॉटेलमध्ये काम केलंय. मी म्हणायची, "काम केलंय, बिदागी काय द्यायची?" अशी आमची दोघांची मैत्री होत गेली. आणि ती अशी होत गेली, की आम्हाला कळत नकळत आम्ही दोघींच्या प्रेमात पडलो. पण तिला माझ्याकडनं एक आवडलं, की मी तिला कधी त्रास दिला नाही, की तिच्या ओळखीचा मी कधी फायदा घेतला नाही. आणि त्याचं जे एक हे होतं, आयुष्यातलं आमचं दोघींचं प्रेम ते वेगळ्या पद्धतीचं होतं. आणि मध्यंतरी असं झालं, की काही गोष्टीमुळे तिला माझ्याकडे यायला जमायचं नाही, मला तिच्याकडे जमायचं नाही. तर एकदा पहिलं वर्षाचं देहांत झाला होता तिच्या लेकीचा. तो दुःखद होता. त्याच्यानंतर हेमंतचं स्कॉटलंडला निधन झालं होतं. तर त्यावेळेला त्या बरेच दिवस लोणावळ्यात आल्याच नाही.
आणि मला सारखी खंत होती, ही काय बाई आपल्याला भेटत नाही काय आहे म्हणून तिच्या सुनेला मी फोन केला, अनुला. म्हटलं, "अनु काय गं?" म्हटलं, "अशा ते कधी-कधी मी पण त्यांना आशा म्हणायची. "आशा मग काही दिसल्या नाहीत, आल्या नाहीत, काय प्रॉब्लेम आहे?" तर म्हणे, "अगं त्या वाईला गेल्यात. पाचगणीला घर आहे आपलं, तिथे त्या गेलेल्या आहेत. मग तुला जमत असेल, तू इथे भेटायला नसेल येत, तर तू तिकडे जात असशील तर बघ." सकाळी 9:30ला आम्ही दोघी जणी बोललो. त्याच्यानंतर मग मी म्हटलं विचार केला, म्हटलं जावं हिला पाचगणीला भेटायला. मुंबईत जाण्यापेक्षा मला पाचगणी जवळ होतं. आणि साधारण त्याच्या अगोदर परत मी एकदा फोन केला होता आशाताईंना. "मी तुम्हाला भेटायला यायचं." त्या म्हणे, "ये इकडे." गमतीने म्हणाल्या. म्हटलं, "येते." पण तेवढ्यात त्या मला म्हणाल्या, "माझ्या सुनेने संपूर्ण बंगल्यावरती धिस प्लॉट बिलॉंग्स टू मी." तर "काय गं?" म्हणे, "कसं काय?" मला भीती वाटते तिची. म्हटलं, "असू द्या, काही प्रॉब्लेम नाही." म्हणून मी सुधीर मुनगंटीवार माझ्या आयुष्यात आहेत. मी त्यांना फोन लावला. म्हटलं, "सुधीर भाऊ असं-असं आहे, तर प्रोटेक्शन मिळेल का?" ते म्हणाले, "अगं ती वेल नोन बाई आहे." तर म्हटलं, "हो ते मला कळतंय, मी त्यांच्या आयुष्यात आहे." मग मी जाईपर्यंत त्यांच्या दारामध्ये 2 लेडी पोलीस, 1 पोलीस असं तिथे ठिय्या मांडून बसले होते. मी दारात गेल्यानंतर साधारण राहणीमान एकसारखं असल्यामुळे ती लेडी पोलीस आलेली. म्हणे, "मॅडम तुमची बहीण आलेली दिसते." त्या बाहेर आल्या बघते तर मी त्यांना आतून इतका आनंदच झाला. त्याने माझा हात धरला आणि मला घरात गेली. पण त्यावेळेला आशाताई इतक्या ढासळून पडल्या खाली माझ्या हातातनं आणि रडल्या, खूप रडल्या. मग त्यावेळेला मोठ्या मुलाचा मुलगा त्यांच्या जवळच होता. त्यांनी मला फोन केली, "रडू दे." आणि एक त्यांची मैत्रीण पण पुष्पाताई तिथे होत्या. आम्ही दोघीच होतो तिथे. त्या रडल्यानंतर माझ्याजवळ बसल्या. आम्ही पहिला तिघींनी चहा घेतला. चहाचा वेळ त्यांना आहे चांगलंच. मग ते बसलो-बिसलो, जेवण मी नेलं होतं, काय आणलं, आम्ही सगळे जेवलो तिथे बसून एकत्र. गप्पा झाल्या आमच्या, सुख-दुःखाच्या गप्पा झाल्या. आणि तेवढ्यात असं झालं, की ती मांजरसारखी त्यांच्या पायाजवळ लोळत होती आणि त्यांना जरा ते जनावरांचं म्हणजे कुत्रा म्हणा की मांजर म्हणा, त्या लांब ढकलत होत्या. मी म्हटलं, "आशाताई," म्हटलं, "हेमंत इथे जास्त राहत होता का?" तर म्हणे, "हो, तोच जास्त इथे बंगल्याचा उपभोग घेत होता." म्हटले, "ती मांजर त्याच्या वासाने तुमच्या जवळ येते, तर तुम्ही तिला जवळ घ्या." त्यामुळे, "नाही, मला ॲलर्जी आहे." मी म्हटलं, "आपण तुमची ॲलर्जी असेल तुम्ही अंघोळ करा, पण तिला घ्या जवळ." मग आशाताईंनी तिला जवळ घेतली, मांडीवर बसवली, तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तर मांजरीचं पण एक आपण म्हणतो जनावराला पण कुठेतरी आतून अंतर्यामी दुःख असतं. ते तिथं थांबलं त्यांनी हात फिरवल्यावर. ती मांजर मग माझ्याकडे आली. मग आशाताईंनी म्हटलं, "हात-बीत काय धुवायचं धुवा साबणाने." आणि मग तो प्रसंग तिथे थांबला. संध्याकाळी मी म्हटलं, "राहू का तुमच्याजवळ?" "नाही," म्हणे, "पुष्पा आली ती राहील." आणि मग मी संध्याकाळी 6-6:30ला तिकडनं निघाले. तरी मी विचारलं, "राहू का सोबतीला?" म्हटलं, "बघा तुम्हाला वाटत असेल." आणि म्हटलं बोलण्या-बिलण्याने आपलं दुःख हलकं होतं. तर नाही म्हणाले, "तू आली त्याच्यातच माझं दुःख हलकं झालं." त्या जेव्हा इथे यायच्या लोणावळ्याला, त्यांचा हो. बंगला मला वाटतं इथून तुमच्या माझ्या जवळ जवळच आहे. आहे. हो. बरोबर आहे ना? म्हणजे तुंगरली डॅमच्या पायथ्याशी आहे. डॅमच्या. पण नमस्कार. तर आज आपण आलो आहेत आशा भोसले यांच्या लोणावळ्याच्या बंगल्यामध्ये. हा बंगला लोणावळ्याच्या तुंगारली रिजनमध्ये आहे आणि त्यांना इकडे यायला कोविड टाइम्समध्ये या असंच यायला खूप भरपूर आवडायचं. आणि ज्यांची आज आपण मुलाखत घेतली, ज्यांना आपण म्हणतो प्रेमाने फासे मावशी, त्यांचं घर इकडून जवळच आहे. तर सारखं कॉन्स्टंट त्यांचं येणं-जाणं चालूच असायचं. मला वाटतं त्याचे अनेक किस्से तुमच्याकडे आहेत, की त्या अचानक सुद्धा यायच्या, तुमच्या किचनमध्ये जायच्या आणि गाणं गुणगुणायच्या वगैरे आणि तुमचा आणि त्यांचा काहीतरी असं नोक-झोक चालायची. चालायचं. तो जरा किस्सा सांगा ना. नोकझोकपेक्षा मला त्या माझ्या जवळ आल्यानंतर मला माझ्या हॉलमध्ये बसल्यानंतर हातात हात घ्यायच्या. तर मी म्हणायचे हातात हात घेऊन जरा गाणी गुणगुणा ना, म्हटलं, "असं काय करताय?" मग ते गाणी म्हणायच्या. मग माझी आवडती गाणी किंवा त्यांची आवडती अशा 2 आणि मग ते गुणगुण झालं, "ए बिदागी काय?" म्हटलं, "आता जेवण द्यायचं नाही का? असं काय करताय तुम्ही?" अशाच गमती-जमती. त्यांच्या आयुष्यातलं एक सुंदर गाणं मला पण ते आवडायचं. भोगिले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागे. एवढे मी भोगिले की मज असावे लागले. आज त्या आयुष्यात नाहीये, ते गाणंही मला ऐकायला मिळणार नाही. कधी-कधी माझा त्यांचा फोन झाला, की त्या मला म्हणायच्या, "काय देऊ तुला?" मी म्हणायची, "माझी 2 गाणी म्हणा की." मग त्याच्यात हे गाणी त्या आवर्जून म्हणायच्या. ते गाणं त्यांच्याच जीवावरचं होतं आणि त्यांनाही ते आवडायचं. पण मला बरेच वर्षात कोणी ते गाणी ऐकली नसेल, तर ते म्हणे, "तुझ्या आठवणीत काय हे गाणं आहे?" म्हटलं, "ह्या गाण्याचा अर्थ मला पण आवडतोय
दुःख तुम्ही भोगले, दुःख मीही भोगले. पण तुमच्या त्या दुःखाचा अर्थ वेगळा आहे, माझ्या दुःखाचा अर्थ वेगळा आहे. पण ज्यांनी हे गाणं तुमच्या आयुष्यावर लिहिलेलं आहे ते सुरेश भट पण आज आपल्या आयुष्यात नाहीये. त्यांनी लिहिलंय. आणि पण त्यांनी तू- लिहिलंय. ह्या दोघी बहिणी ज्या आहेत, हा. म्हणजे आशाताई आणि लता दिदी, तर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण जगालाच वेळ लावलं. तर त्या दोघींचे रिलेशन्स आणि ते कसं, म्हणजे ते कसं शेअर करायचे तुमच्याबरोबर? दिदींबद्दल ते काय त्यांचं मत होतं? दीदींच्या जवळ तर मला जाता नाही आलं. पण एक माझा फोटो होता की माझ्या कॉलेज आयुष्यातला एक शेपटा पुढे आणि एक मागे. तर दीदींचा पण एक काहीतरी तसा फोटो होता. ते एकदा त्या काहीतरी माझा इकडचा फोटो कुठे गेला म्हणून मी बघायला गेले, ती ही घेऊन गेली होती तिकडे काहीतरी दाखवायला त्यांनी. दीदी म्हणे बरी दिसते माझ्यात. पण ठीक तिथे आले होते? नाही, दीदीचं दीदी माझं इथे येणं आल्या जाणं नाही जमलं. मी वाट बघत होते अशा त्यांच्या बंगल्यावरती त्या येतील, आपण आपली भेट होईल. कारण जेव्हा भूमिपूजनाच्या वेळेला तर कुणी आलं नाही, पण जेव्हा वास्तुशांतीचं पूजन झालं तेव्हा दीदीनं आशाताईंना खूप वाटत होतं दीदीचे पाय या घराला लागतील. पण त्या सुमारास मला वाटतं थोडं थोडं त्यांना आदर पण आलं होतं. आणि आशाताईंनी खंत राहिली की दीदी आपल्या घरी ह्या पाय नाही ठेवला. पण एकदा जेव्हा आम्ही भूमी नाही वास्तुशांतीला मी गेले होते, तर पुरणपोळ्या वगैरे तिला इकडच्या जास्त आवडायच्या. वास्तुशांत या बंगल्याची? ह्या बंगल्याची होती, ह्या बंगल्याची होती वास्तुशांती. मग मी दुपारच्या वेळेला गेले तर तिथे हृदयनाथ मंगेशकरांचे सौ तिथे बसल्या होत्या. त्यांना पण मी एक वेळ नाटकात पाहिलेलं आहे, भारती मालवणकरला. मग आम्ही तिथे गप्पा झाल्या, माझी ओळख झाली. मग म्हटलं ह्यांच्या आता घरगुती गप्पा चालल्यात. मग मी म्हटलं अशा ते निघते, थांब ग जरा संध्याकाळी गप्पा मारू. अंतर्गत मनातल्या गप्पा त्या माझ्याजवळ मानायच्या, त्या मला कोणाला सांगायच्या पण नाहीत, मी कोणाला ऐकवणार पण नाही. दुःख ते दुःख असतं. पण ती ते दुःख मी तिच्याबरोबर माझं दुःख शेअर करायची. हार्डवर्कच्या बाबतीत आम्ही दोघी सारख्याच होतो. अरे वा. कारण मी जेव्हा म्हटलं तर आशाताई मी तुम्हाला पहिल्यांदा का नको म्हटलं इथे यायला, तर माझं ते राहणं काय साधंच होतं. अगं बाई, मी बोरिवलीच्या चाळीत राहणारी बाई, तुला काय नावं ठेवली असती का? म्हटलं माझं पण तसंच होतं. पुढे चक्की दळणाची, पाठीमागच्या एक मधलंदार म्हणलं की पाठीमागचं घर माझं होतं. सिमिलरिटी एवढंच आहे की मी पण तशीच राहिली आणि तुम्ही अशाच. दुःख अशी नाहीये, पण एक आनंदाने आपण ते दुःख सुद्धा उपभोगून घेतलेलं आहे. अशा स्वभावाची ही बाई माझ्या आयुष्यात येईल ही कधी मी कल्पना केली नव्हती. पण शेवटी आपण म्हणतो ना गेल्या जन्मीचं काहीतरी एकमेकांचं राहून गेलेलं असतं, तशी ही आज माझी आशा माझ्या आयुष्यात आहे अजूनही. अहो का हो करायचं का अगं तुगं करायच्या? नाही, मध्येच अगं तुगं व्हायचं, मध्येच दोघींचा हो जायचं. पण ह्या इथे मला वाटतं ह्या बंगल्यात कोविडच्या काळात त्या बऱ्याच महिने होत्या ना, तेव्हा मग जवळजवळ दररोज भेट व्हायची. काय झालं कोविडच्या वेळेला त्या आल्या. तिला कोविड म्हणजे काही कळलंच नाही आजार काय. तिला वाटलं 8-10 दिवसात बरं होईल. 8 दिवसाचं सामान घेऊ बाई आली होती आमची इकडे. आणि 8 दिवसांनी मला म्हणली, अगं बाय सगळं सामान संपलं. म्हटलं तुम्हाला आता काय सामान हवंय ना? तर माझ्याकडे माझ्या मुलालाही बंगल्यात राहायचं होतं म्हणून मी त्याला सगळं सामान भरलं होतं, अगदी तेल तूप खोबरं बिबरं असतं. तर मी म्हटलं सगळं पाठवते, तुम्ही काळजीच करू नका. सगळं म्हणजे काय करशील? म्हटलं वाण्याची यादी. आता तुम्हाला अगं इतकं? म्हटलं अहो 2-3 महिने जातील, तुम्हाला काय वाटतंय मजा वाटते का कोविड म्हणजे? तुम्ही मुंबईत जाऊ नका, कारण हा पसरणारा रोग आहे. त्यामुळे तुम्ही इथं आल्यात मोकळ्या माळरानावर, हवा चांगली आहे आपल्याकडे आणि ज्याला आपण म्हणतो प्युअर ऑक्सिजन तो लोणावळ्यात आहे. तर ती म्हणाली बरं. मग सामान मी म्हटलं तुमचा ड्रायव्हर पाठवा, मी सगळं पाठवलं. मग त्यात तेलाचा डबा अमकं तमकं, ओलं खोबरं सुकं खोबरं जे काही लागतं ते, की तिला कुठे जायला नको अशी ती मजा झाली. आणि मग साधारणतः 1 महिनाभर 15 दिवस काही जाता आले तेव्हा तिला महाराष्ट्र शासनाने एक सांगितलं ॲप तयार करा, जुनी गाणी पब्लिक ऐकतील तुमची, तर त्याच्यात ते रमतील. आता बाई मला फोन केला, अगं शाईला साड्या कुठे आहेत? म्हटलं काय झालं? 8 दिवसापुरते आणल्यात. त्यांची माझा चॉईस जरा सारखा आहे, काठापदराच्या साड्या आणि गळ्यातले मणी बिणी सिंपल. फार सोनं मी तिच्या अंगावर कधी पाहिलं नाही, पण मण्यांचं आणि तिला डायमंडचं खूप आवड आहे. तसं दीदीला पण तशीच आवड होती. तर मी म्हटलं पाठवते जे काही तुम्हाला हवंय ते. आणि मग त्यावेळेला त्या नंदूला पण मजा वाटली, काय काय मागणार आहेस मम्मी आजीकडून. हे जे प्रेम होतं हे वेगळ्या प्रकारचं होतं. आणि ती पण तिला 1 महिना 1.5 महिन्याने राहवलं नाही. मला म्हणे तू तरी खाली येऊन माझ्याशी बोल, मी गच्चीत उभी राहते. मग तसं आम्ही केलं दोघींनी. मी खाली आणि त्या गच्चीतनं
म्हटलं बरं आहे, काय बोलायचंय. क्या बात आहे. आशा भोसलेंबरोबर असं बोलायचं. हा असं मी म्हटलं हे बरं आहे. आणि तिला नाहीच राहवलं. ती 8 दिवसांनी सकाळी 9 वाजता दारात उभी. पण काय होतं कळतंय का कोविड आहे. पण तू थोबाडाला फरक नाही, मी लावून आली. म्हटलं मी मी काही म्हटलं करणार नाही म्हटलं तसलं, कारण मी आयुर्वेदावर लागलेली आहे. मी काय कोविडचं एकही इंजेक्शन घेतलं नाही, घेणार पण नाही. कारण आपण म्हटलं प्युअर ऑक्सिजन घेतो ना, त्यालाच कशाला घाबरायचं म्हटलं. पण आल्या सकाळी 9ला आल्या, टंपर भरून तो चहा कर. आणि पहिला तुझा तो माझं जे इथे आहे एक दुकान, तिथला तो फरसाण दे. स्वतः गेल्या फरसाण पैसे त्यांना चहाचा टंपर, दोघी जणी बसतो चहा प्यायलो. लक्षात ते घरी जातं का तुम्हाला उद्या काय झालं तर पाय मला लोक मला आयुष्यात न उठवतील. गप्प बस, काय नाही होत. जवळ बसली माझ्या येऊन. मला सुद्धा आतून भीती वाटत होती. हेला जर म्हटलं काय झालं ना तर माझ्यासाठी काही पुढे काही करू शकणार नाही मी. कोविडचा असा एवढा पसारा पडला होता, पण बाई कशाला घाबरलीच नाही. आणि अशी ही जी मैत्री होती ना ती वेगळ्या प्रकारची होती. त्याच्या वावरायच्या इथे म्हणजे तिला वावर घर होता इथे हो. आणि किचन मध्ये पण आणि जायचं. कधीतरी काय व्हायचं, बस गाडीत जाऊ, मग आम्ही दोघी तरी कुठेतरी एका कोपऱ्यात जाऊन बसायचो, गप्पा मारायचो. कधीतरी मला ती बंगल्यावर बोलवायची, तिथे आम्ही गप्पा मारायचो आमच्या दोघींच्या. आमची सुखदुःख आम्ही वाटून घ्यायचो दोघींनी. पण तिला एक खात्री होती की हिच्याकडे शैलाकडे जर मी काही बोलली तर ही कुठे कोणाशी बोलणार नाही. हे तेवढं तिला नात्यात पवित्रता जपायची हो. आयुष्यावर. आणि एवढी मोठी आज गायिका आज आपल्याजवळ बसते, हातात हात घेते, आपण म्हटलेली गाणी म्हणून दाखवते. आता मध्यंतरी सुद्धा अशीच कधीतरी फोनवर बोलली की मला म्हणे, काय देऊ ग तुला, मी म्हणायची गाणी म्हणा. कोणाचं भाग्य आहे की तिने फोनवर गाणी म्हणलेली मी ऐकायची. महत् भाग्य मला त्या देऊन गेल्यात. पण ह्या मावशी आशाताईंमुळे इथे बाकीच्या लोकांचं येणं जाणं खूप असेल ना, नाही, म्हणजे सिनेमा सृष्टीतले. ते काय झालं होतं ते इतकं ते आयुष्यात त्यांच्यासारखं स्ट्रगल येतं ना, लोक त्रास देतात, फोटो काढतात. ती इथं माझ्या खोलीत बसली, दार लाव पहिलं ते, दार लाव पहिलं ते. मी म्हणायचे अगं, आणि काय व्हायचं त्याला जेवायला बसायला पण मिळायचं नाही. मी बाजूचं माझं छोटंसं रूम आहे, त्याच्यात 6 लोकांना बसायला डायनिंग हॉल आहे की जिथे आशाताई आहे. थोडेसे आता तसं बोलू नये, भेदभाव करू नये, पण काही पवारांच्या घरातली माणसं आहेत, काही मिनिस्टर आहेत, त्यांना मी त्या घरात म्हणजे खोलीत बसवते साधारण. आशाताई पण बसायच्या. एकदा आशाताई होत्या, बसल्या होत्या, आम्ही जेवण लावणं, तर तेवढ्यात आली ही काय त्या नटीचं नाव येईने नाही, पूनम धिल्लन आली. पूनमला बसवलं. पण आशाताईंचं आवडतं गाणं बुगडी माझी सांडली हे त्या टेबलावरती टक्कर करून गाणं म्हणायला लागल्या. मला मग पूनम धिल्लननी खालून चिमटा काढला, असं केलं. मला कळलं, मला आशाताई वरची लकेल जरा जरा ऐकायला येईल. मस्त संपूर्ण गाणं म्हटलं. मी बिदागी बिदागी काय नाही, आता जेवायचं आपल्याला, असं अशी गंमत करायच्या त्या माझ्यावर. हे आयुष्य मला कुठे मिळालं असतं. एकत्र गाणी तुम्ही म्हणायच्या का अशा, म्हणजे गप्पा नाही, मारायच्या, गप्पा मारायच्या पण गाणी पण म्हणायच्या? गाणी काय, आम्ही काय गाणी म्हणणार, आम्हाला कान ऐकायला दिले देवाने. घसे आमचे फुटलेलेच आहेत पहिल्यापासून. काय राजकारणात ह्याच्यात त्याच्यात आरडाओरड करून त्या घशांना काय आकार उकार आहे का गाण्याचा? फक्त आम्ही नीट बोलतो तेवढंच ऐकतो मी. पण कुठेतरी सिमिलर होतो आम्ही. ते बोलण्याची त्यांची ढब, माझी ढब. आणि कधी कधी मी म्हणत बघा की आमच्या स्वयंपाकघरात ते कधी कधी स्वयंपाक पण करायच्या. करायच्या हो. त्यावेळेला तुम्हाला मजा वाटत असेल की बाहेरची लोक जी जेवतायत त्यांना माहिती आहे का की आशा भोसलेने केलेला स्वयंपाक ते बऱ्याच जणांना दिसायची ना ती. बऱ्याच एकदा तर मी संध्याकाळचा मला उशीर झाला होता, तर माझी मंगलचंही घर छान आहे. माझं जसं तिला राहायला दिलं तसं मी माझ्या नोकरांना मी नोकर नाही समजत, माझी माणसं आहेत ती. तर तरा मंगलच्या घरात गेल्या, मंगलचे डबे उघडले, त्यात ती काय शेव होती ती त्या बशी घेतली. तिला स्वयंपाकले म्हणलं, ए कांदा आणि टोमॅटो आण बाई, लिंबू पिळ. आणि माझ्या खोलीत येऊन खात बसल्या. मी आले तर म्हणलं, अगं बाई हे कोणी करून दिलं तर मला, तुला काय वाटलं घर माझं आहे, मी कुठूनही आणून खाते. अशा बऱ्याच गमती आयुष्यात व्हायच्या. कधीतरी माझ्या खोलीत जायचे, आत स्वयंपाक खोलीत, तर पुरणपोळी बहुतेक असायची तिच्या नशिबी. तर मी आपली गाडीच्या जवळ बाहेरून उभी राहिली, ही काय म्हटलं आतमध्ये करत बसली. तर मला म्हणे, मी दारात उभी राहिली, काय घेते ते बघू नको, चोराला काय हवं असतं. म्हटलं हा आवडीचा आहे का तिथे. डबा घ्यायच्या, पुरणपोळ्या सगळ्या घ्यायच्या आणि बंगल्यात निघून जायच्या, मी सोडायला जायची.
पण इतर लोकांपेक्षा पण माझं तिच्यावरच जे काही होतं नातं ते वेगळं होतं. हम्म. तर पुरणपोळी आवडायची काय त्यांना फार? आता रिसेंटली 2-2.5 महिन्यापूर्वी त्यांना मंगेशकर हॉस्पिटलला काय त्यांची मीटिंग होती का काय, तर आदल्या दिवशी मला त्या म्हणाल्या मला मंगेशकर हॉस्पिटलला जायचंय. आता रिसेंटलीचीच ही गोष्ट आहे. पुरणपोळी मात्र शैला करून ठेव. म्हटलं करून ठेव, काळजी नका करू. आणि तरी तेव्हा एक म्हणे आता काय तुला देऊ म्हणा 2 गाणी. 2.5 महिन्यापूर्वीचं माझं आयुष्य की त्यांनी गाणी म्हटली मी क्या बात आहे, क्या बात आहे. गाडी म्हटली हे माझं सुख मी उराशी घेऊन बाळगूनच मी बाळगणारच आहे. कारण मला आज तर रात्रभर झोप नाही, सारखं तिलाच बघत बसली. आणि मग दुसऱ्या दिवशी त्या आल्या नाहीत, मीटिंगला गेल्या. 2:30 वाजले, 3:30 झाले. बाईला मी केला फोन, म्हटलं आशा मा पण म्हणते मध्येच मी कुठे आज भुकेल्या झाल्याय. तेव्हाच त्यांचा तो आवाज खोल गेला होता आणि त्यांना डिप्रेशन आणि त्यांना लो ब्लड प्रेशर त्या दिवशी झालं होतं. मला आता तारीख आठवत नाहीये. पण मी म्हटलं अशातही बरं वाटत नाहीये, तुम्ही आता इथे यायच्या भानगडीत पडू नका. अशात तुम्ही परळला जाऊन तुमच्या ओरिजिनल फॅमिली डॉक्टरकडे जा आणि काय झालंय तुम्हाला ते बघा. त्यानंतर थोड्याशा त्या बऱ्या झाल्या, परत उभ्या राहिल्या. पण त्या लोणावळ्याला येऊ शकल्या नाहीत त्याच्यानंतर. आणि मला सारखी खंत वाटायची एवढा मोठा बंगला बांधलाय ही बाई. तर रिसेंटली मी त्यांना परत फोन केला होता आणि नवीन वर्षाच्या दिवशी त्यांनी माझा फोन साधा आहे तर त्या सिद्धार्थला जास्त ओळखायच्या. सिद्धू आईला फोन दे रे. मग मी फोन लावायची सिद्धूच्या फोनवरून. म्हटलं अशा ते काय वाटतंय, तर म्हणे नाही ग माझी तब्येतच बरी नाहीये. म्हटलं तुम्ही प्रिकॉशन घ्या. त्याच्यानंतर मग मी काय नाही, मला त्यांनी हे दिलं, नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तू अशीच राहा, हेच कर तेच कर, सगळं मला सांगून झालं त्यांनी. आणि नंतर एक 10-12 दिवसांनी परत मला कळलं की त्यांना बरं नाही वाटत आहे. म्हणून मी फोन केला. तर माझी ती हे ऐकण्यासारखे मी त्यांच्याशी जे काय बोलली ती मोबाईलवर. म्हटलं अशातही तुम्ही इथे निघून या, ऐका माझं. मुंबईतली हवा पोल्युशन झालेलं आहे. मी तुमचा इथे सांभाळ करीन, तुमचं माझं जमतंय. रात्री आपण दोघी एकत्र बसू, जेवण करू, मी तुम्हाला काय पाहिजे ते. आणि आयुष्यात मला तुमची सेवा करायला मिळाली तर फारच मला बरं वाटेल. पण ते काही आमच्या आयुष्यात घडलं नाही. रिसेंटलीच हे बोलणी आमची झालेली होती. नमस्कार, मंगल बर्डे. आशाताईंचं वाईट वाटलं त्या गेल्या म्हणून. त्या आमच्याकडे यायच्या, इकडे आले की पहिलं भाज्यांच्या तिथं यायच्या, भाज्यांच्या कड्यांच्या तिथं, की त्यांना कड्या बघून खूप बरं वाटायचं की स्वच्छ हे तुम्ही कशा घासता ग, काय करता, काय लावता. त्यांना खूप बरं वाटायचं कड्या बघितले की, प्रसन्न तुमचं किचन आहे असं सांगायचं त्या. खूप त्यांना आवडायचं भाजी काय केले, डोकवून बघायच्या त्या भाजीत. मला भाजी तुमची खूप आवडते, कसे करताय, मी टाकू का फोडणीला, असं त्या बोलायला यायच्या. म्हणजे खूप दुर्दैव घटना, हे वाईट वाटलं त्यांचं खूप आमच्याकडं. आमच्या मम्मींकडं म्हणजे खूप आई आम्ही बोलतो, पण त्याही आमच्या आईच होत्या आमच्यासाठी. आमच्या आई आणि त्या खूप घट्ट जिव्हाळा होता त्यांचा. सध्या त्या खूप डिस्टर्ब आहेत. त्यांना आम्ही पूर्ण आमच्या जोशी परिवारकडनं श्रद्धांजली वाहतो. थोडं तेंडुलकरांच्या मुलाच्या लग्नात पण हा, मी त्यांना ते कसं झालं की टीव्ही बघत असताना त्या तेंडुलकरांच्या अर्जुनच्या लग्नात त्या गेल्या होत्या. तिथे मला जाणवलं की हा चेहरा नाहीये त्यांचा. तुकतुकीत चेहरा गेला कुठे म्हटलं ह्या बाईचा. आणि म्हणूनच त्यावेळेला मी त्यांना फोन केला तिथे बघितल्यावरच, तिला टीव्हीवर बघितलं. मग तेव्हा त्या मला म्हणाले काय ग माझी तब्येतच बरी नाही. म्हणून मी त्यांना आग्रह करत होते तुम्ही इकडे या, काहीतरी फरक पडला असता. पण त्यांचे आतल्या ऑर्गन्सलाच प्रॉब्लेम आलेले होते, ते काही करू शकत नव्हते. आणि जेव्हा मला कळलं त्या शनिवारी ऍडमिट झाले. सर्वात असा आनंदाचा क्षण त्यांच्या आयुष्यातला, आणि त्यानंतर त्या बंगल्यावर आल्या आहेत किंवा कुठचा तरी मोठा पुरस्कार मिळालाय किंवा आणि काही, तो तुमच्यावर शेअर करताना त्यांच्या कशा भावना असायच्या? रिसेंटली शेवटचा त्यांना हे मिळाला एवढं सतत मला आठवत नाही कुठला आहे काय. पण तेव्हा त्या अशा आनंदित असायच्या. आणि घर बांधल्यानंतरचं तो स्विमिंग टँक दाखवणं, वरचा मजला, गॅलरी, मग तो डोंगर कसा दिसतोय, अंक कसं. आणि गावातल्याही लोकांच्यावर त्या चांगल्या असायच्या. कुठे म्हटलं तर देवळात तुम्हाला या जायच्या.
आमची दाखवता देऊळ खाली आहे, तिथे पण आलेले आहेत ते. कारण आमची म्हणणं इथली नगराध्यक्षबाई आहे सुरेखा जाधव, नंतर 2-4 मुलं. मग त्यांनी पण 1-2 ठिकाणी तिला बोलवलेलं आहे, उद्घाटनाला या, अमक्याला या. गेलेले आहेत असं. असं काही नाही. पण थोडं त्यांना ना फार माणसं आली की तो एक सारखा तो दबदबा असायचा, सारखं शूटिंग सारखी गाणी. त्याच्यामुळे ती कंटाळायची आणि आली की मग मला सुद्धा म्हणायची, दार लावून घे, दार लावून घे. बरोबर आहे. आणि मी म्हणायची, अगं लोकांना तर हवंय तुझा फोटो काढणं. हो ग, मला कळतंय, पण माझं एक्झर्शन कमी, मला एक्झर्शन होते म्हणे त्याचं. हे दुःख तिला होतं, एक्झर्शन कमी होते. पण होत्या तुकतुकीत. राणीमान बघायचंच, काय बघायला नाही म्हणे. मग मला म्हणायची, मला बघते का? म्हटलं, तुम्ही मला बघता का? अशा ह्या बऱ्याच गोष्टी आमच्या दोघींच्या वेगळ्या पद्धतीच्या. म्हणजे मला अजूनही नवल वाटतं, मी तुझ्यासाठी जन्माला आली होती का तू माझ्यासाठी जन्माला आली होती? हे जे अंतर्यामी तिला एक मोकळं. मग सुनेला वाटायचं तुझ्याकडे आल्या की त्या मोकळ्या असतात ग. म्हटलं, तिला माझ्याकडनं काही घ्यायचं नाही, मला तिच्याकडनं काही घ्यायचं नाही. दोघींना सुख दुःख वाटायची आणि मजेत असायच्या. माझ्या आवडीच्या साड्या त्या ऑफ व्हाईट वगैरे 2 मला काळ्या साड्या काय ग आवडतात का बघ, नाही तर परत करून. ह्या साडीचा काहीतरी किस्सा आहे ना, हा हा मी आता घातली ती, नेसली ती. ती म्हणजे राजेमाता जिजाऊबाई सारखी तिकडे त्या देवेंद्रला घालून गेली ती अशी पदर. तुला एक साडी मी आणते. आजी नेसली ती साडी, त्यांनी मला आणलेली, अरे बापरे. त्यांनी आणलेली. हो. अशात अशातही ही आठवण आहे तुझ्याकडे साडी. खूप आहेत, खूप आहेत. बसायच्या, बरोबर. जायचो बाहेर, फिरायचो, यायच्या. पण मला त्या म्हणजे ते कोविडच्या बाबतीत मला हसायलाच येत होतं. अगं साड्या नाहीत. मी म्हणायची ऑफ व्हाईट आणि काळ्या पाठव, काठापदराच्या पाठव. त्यातल्या 2-3 त्यांना नेसायसारख्या झाल्या त्या. मी म्हणायची काळा ब्लाऊज आणि पांढरा ब्लाऊज आहे ना, मग ते म्हटलं ऍडजस्ट करा आणि दीदी सारखा पदर घ्या. त्यांना पदर घ्यायला आवडा. पदर असायचा त्यांचा. आता गाण्याच्या वेळेला स्टेजवरती त्यांनी एवढे कार्यक्रम केले ते आपण टीव्हीवर पाहिलेले आहेत. साध्या घरात जन्माला आलो, कधी वाटलं नव्हतं की हे आयुष्य वेगळ्या प्रकारचं असेल. कधी वाटलं नाही मला. प्रत्येकाला थोडस असं एक अनौपचारिक गप्पा मारायला आवडतात. नाही, मला ग्लॅमर पण कंटाळा येतो. टच वूड की मला माणसं आवडतात. आणि तुम्हाला बोलायला खूप आवडतं. नाही, बोलायला तर माणसं खूप आवडतं. वाचनामुळे. वाचन पाहिजे हो. वाचन हवं. मला परवा एकाने प्रश्न विचारला, एवढं तुम्ही मराठी कसं काय? अरे तुम्ही वाचतच नाही आहात. आम्ही आचार्य अत्रे साहेबांना वाचले, त्यांची पुस्तक वाचली. करेचे पाणी म्हटलं, 4 वेळेला खंड जाडे होते. तर शैलेश हा माझ्या मुलाचा एक मित्र दांडेकर, तो ब्राह्मणाचा. आणि आमच्याकडे डॉक्टर बेडेकर आपल्याकडे आहेत. तर त्यांची मुलीचे नाव शैला, पण ती ॲबनॉर्मल असल्यावर तिला एक आपण हे घालून दिलं होतं, ती लायब्ररी. पहिलून आम्हीच गेलो तिथे. डॉक्टर पण माझ्या घरातल्या सारखेच होते, डॉक्टर बेडेकर. तर मला तो म्हणाला की म्हणे, शैलेशाई मी पहिलं करेचं पाण्याचं आपल्याला आणलंय हा ग्रंथ वाचायला. जाड होते ती पुस्तकं. म्हणलं, तर म्हणे माझं वाचून झालं, तू घे, कारण आपण पहिला भाग आणलाय, बाकीचे कोणी नेणार नाही. असे 4 आम्ही ते वाचलेले. तर मला आठवते त्याच्यामध्ये अत्र्यांचं एक लिखाण की श्यामची आई मी काढला सिनेमा आणि वनमालाबाईंच्या नादी लग्न माझं. अशी ती सगळी. अत्रे साहेबांचं तुमचं इथे म्हणजे आम्ही त्यांना बंगल्यावर बघायला गेलो होतो, त्यांना इथे खंडाळ्यात, माझ्या बिफोर खंडाळ्यात आणि बिफोर मॅरेज. पण मला आठवतंय त्या काळात गाडगे महाराज इथे खूप येत होते लोणावळ्यात, बिफोर मॅरेज. मला हे नंतर कळलं की, आणि आम्ही गेलो तर अत्रे साहेब बसले होते पुढे. कसं ते डेस्क आपले तिरके, लिखाण, चष्मा होता. आम्ही गेलो, पाऊस पण पडत होता. तेव्हा आम्हाला खंडाळ्यात उतरून आम्ही लोणावळ्यातून खंडाळा चालत गेलं. खिशात दमड्याक म्हणायचे. आलो, 4 पैसे घेऊन गाडीचं भाडं दिलं. मग भाऊ म्हणला, अगं चालायला लागेल. म्हटलं चला, आता इथे काय खर्च करायला आपल्याकडे काही नाहीये. पण आम्हाला साहित्याची आवड सगळ्या भावंडांना, 5-6 भावंड आम्ही दोघी बहिणी तिथं. आणि तिथे एक बुवा झाडत होते अत्र्यांच्या ह्याच्यामध्ये आवारात, कचरा झाडणारा माणूस. पण मी बघितलं कमंडली डोक्यावर होतं आणि गोदडी बुवा म्हणायचे त्यांना. तर ती अंगावर असं ते गोदड्या कशा शिवतो तसं पॅच तर अंगरखा. मग त्याने मलाच बघितली, कारण मला ती कुंकूचं तेव्हा थोडं मोठं असायचं कुंकू. हे आता जेवढं मोठे त्याच्यापेक्षा कमी. तर त्या ऐरणी भाषेत वगैरे मराठी बोलत होते. कळलं नाही कळलं. कशाला आल्यात म्हटलं, आमचे थोर साहित्यिक आहेत, त्यांना मला भेटायचं अत्रे साहेब. यो थोर साहित्यिक लई घाणेरडा आहे.
आम्ही दचकलो. भावाने मला चिमटा काढला, काय ग बाई हा माणूस. तर म्हणे ह्यांना सांगा म्हणे, हे झाडलोट कर म्हणे इथे येऊन. शेवटी अत्रे साहेबांची लेखणीवरती एवढा जोर. ते म्हणे अरे तू त्यांना काय सांगतोय, मला रोजचा कळतोयस तू, पण वरच्यानी लेखणी माझ्या हातात दिली, झाडू तुझ्या हातात दिलाय बाळा. आता आमच्याकडे फोटो काढायला हे नाही, टिपून घ्यायला कुठल्याही आयुष्यात आपल्याकडे नव्हतेच काही, की क्षण राहून गेले टिपायचे. आणि बऱ्याच वर्षांनी मला कळलं की तेच स्वच्छता अभियानाचं पहिला झाडू त्यांनीच हातात घ्यायला लोकांना शिकवलं, गाडगे महाराजांनी. पण ते नंतर कळलं. आता राजेंद्र भाई, शिरीषबाईंचा मुलगा राजेंद्र भाई, त्याचा मुलगा, तर राजेंद्र भाई दुसरा अगदी अत्रेत दिसतो आला की, तो माझ्या आयुष्यात आहे. आता हे कुठून कुठे, आणि तो लेख. तर मी म्हटलं काय रे राजेंद्र, म्हटलं हेरिटेज ठेवायचं होतं ना नीट आपल्याला, म्हटलं अत्र्यांचं आपण सगळ्यांनी काहीतरी केलं असतं. आता मला ते विचारू नकोस काय ठेवलं नाही कारण नाही. बरं, हे पु ल देशपांडे वगैरे त्यांचं नाही आला संपर्क. संबंध नाही आला. तोपर्यंत मी ठाण्यात आली नव्हती ना. मी ठाण्यात मी आली लग्न करून. कधी सोडलं तुम्ही ठाणं आणि इथे आलात? 75ला सोडायला लावलं ना त्यांनी मला. मी नाईकांनीच म्हणजे नाईक काय म्हणाले की आनंद तुला एक सांगतो, फासेबाईंनी तुझं घर सांभाळलं, सगळं काय केलं, ती दबाव नाही करत, तेवढंच प्रेम आहे तुझ्या मुलासारखं. पण फासेबाई पुढे तर तू आनंदी घे, पुढे येणार नाही. त्याच्या मनावर ते बेंगलं होतं. एकदा तर आई मला म्हणाली तुझं काय जातंय रे, त्याची आई माझी आई होती, तुला काय जातंय म्हणे, ती जर गेली राजकारणात तर. मग तो असं तोंडात तुला काही कळायचं नाही. 2 दिवस शाळेत नव्हता गेला दादा. म्हणलं नाही गेला शाळेत. पण त्याला राग आला, ह्यानी मला पुचाडक्या केल्या म्हणून. तर आला आणि त्याला पद्माला मारायला लागला. तो मला वाटतं की ते 10वीत वगैरे असेल, पद्मा 8वीत होता. तो मारला तर मग तोही मारणारच ना, मोठा भाऊ विठ्ठल घ्यायचं. दोघांच्या मारामारीत मी बसलेली आहे. आणि अरुणा ते बाई बघते काय, सोडव की त्या दोघांना. अरुणा लहान होती. मला घरात कधी कधी बाई कधीतरी दादा मला तुम्ही शेजारी राहायच्या तुमच्या? नाही, आनंद ना, आनंद, कारण तो इथे राहायचा ना, मला वाटतं आपल्या आनंद तिकडे होता. तेलीगल्ली नाही काय, नाही होते ह्याची धोबियाळी धोबियाळी. राहायचं. पहिले ते फणसांच्या वाड्यात होते, मग दादावाल्यांत तो वाडा सोडून मग त्या अकबर बिल्डिंग मध्ये काय अच्छा. तिथे आले. निखिल साने आहे ना, त्याच्या बाजूची ती गल्ली करेक्ट. सानेच्या. यमोताई साने. हा यमताई साने. तुम्ही सगळे पाहिले असणार यमोताई वगैरे. पाहिलं मी. ते काय झालं आता सगळं आयुष्यात आहे. पण तो आनंद पण आयुष्यात असाच आला. असत ते मला असं वाटतं काहीतरी घेणं देणं असतं, ते पुरं करायला लागतं. पण त्याचं प्रेमाने केलं खूप. आणि मला जाणवत होतं की ह्याला मी नाही पटत आहे, बोलू नव्हता शकत मला. पण काका नाईकांनी त्याच्या मनात भरवलं की तू आमचा हा वाडा पडीक येतो, तिला दाखव, तिच्यावर जर काही परिणाम झाला तर ती लोणाळ्याला जाईल, ठाणं सोडेल. मग तो प्रसंग आला नाही. मला एक आता तर लोणावळा आले म्हणून आशाताई भेटल्या. मला एक जाता सांगा की लता दीदी गेल्या, मग आशाताई आता गेल्या, मंगेशकर घरातले 2 मोठे कलाकार गेलेले आहेत, ज्यांनी खूप मोठी आपल्याला सगळ्यांना रसिकांना देणगी दिली. तर आता तुमचं त्या फॅमिली बद्दलचं आणि एकूणच या सगळ्या दोघी बहिणी, म्युझिक, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि तुम्हाला तो संपर्क आता असे लोक होतील का पुन्हा? मनापासून बोलले तर मंगेशकर फॅमिलीला राग पण येऊ नये. आमची अपेक्षा होती की ह्यांच्या घरांचे ते तारे अजून बाहेर यावेत, ते झळकावेत. आता जनाईचं सुद्धा मला असं वाटतं की तिने गावं. पण ह्या लोकांनी जो रियाज केलाय तो रियाज यांच्याकडे कमी पडणार आहे. गाण्यामध्ये आशाताईंनी लता दीदी कुठे जन्माला येणारच नाहीत, आणि आल्या तरी एवढं आपण आता ऐकतोय सगळ्यांची गाणी, तर हे भराभर गाणारे तयार होत आहेत. आपण टीव्हीवर बघतोय. आता आमचा सचिन पिळगावकर आता ते कार्यक्रम घेतोय, वैशाली सामंत आहे, नंतर आदर्श शिंदे, सगळे मला घरातले आहेत. सचिन लाडका आहे माझा. तर असं एकंदरीत म्हणतात आताच्या मुलांना काय फटाफटा गाणी गाऊन झाली की त्यांना झोकात आहे, तसं भराभरा ते स्टेजवर गायला लागतात, पैसे कमवतात, प्रसिद्धी मिळवतात. ह्या लोकांनी कसलेत हे तासन तास यांनी गाणी म्हटली. एखादं गाणं नीट नसेल तर त्यांनी दिवस रात्र एक केलेले आहेत. ते पाहिले नाही मी आशाताईला त्या काळात मी ट्रेननी जात असताना मी त्या ह्याला उतरायच्या
अंधेरीला नाही शेवटचं चर्चगेटच्या अगोदरचं कुठलं आहे तिकडे? मरीन लाईन्स. हा मरीन लाईनचा उतरायचे आणि मी चर्चगेटला जायचे. काही वेळा मला एसएससी कंपनीत माझे मिस्टर नोकरीला होते ते. पण कधी असं आवडायची ते बाई. पण तो पांढरा ब्लाऊज पांढरी साडी सिंपल ना होतं काय ते. ह्यांना ट्रेन मधनं प्रवास करताना पाहिले तुम्ही? पाहिले ते आयुष्य पाहिले. हो. अशातही माझ्या मनातून कधी जायच्याच नाहीये. का मी लोणावळ्यात आले आणि का त्या मला भेटल्या. आणि थोडस माझ्याशी अशी फुचकटपणा करायची प्रेमापोटी. तो पदर घेतला की तो पदर काढायची. मी म्हणायचे काय करतात तुम्ही असं. म्हटलं तुम्हाला असं वाटतं की मी मुद्दाम करते. माझे फोटो बघा सगळे. आणि आता मध्यंतरी आले होते मी द्रौपदी मुर्मूंना भेटून मी म्हटलं आता बघा. तर माझ्या बरोबर मी जेव्हा आम्ही दिल्लीत भेटायला गेलो तर पुण्याचे बापट गिरीश बापट ह्यांची वीण माझ्या बरोबर होती. लोक भरभरून भेटायला जात आहेत. मला त्या सारणावर जाताना तिला बघायचं नव्हतं. सारणावर जाताना मला बघायचं नव्हतं. पण मग मी गेलीच नाही.